नेक्स्ट इज इस्रो, ज्याचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, आणि जी कर्नाटकची जी कॅपिटल आहे बेंगलुरू या ठिकाणी आहे त्याचं सेंटर. This institute was established in 1969 with the एम ऑफ aim of developing technology for making and launching of artificial satellites. आता इस्रो हे जे इन्स्टिट्यूट आहे तर याचं इस्टॅब्लिशमेंट अर्थातच स्थापना ही 1969ला झालेली आहे. आणि याचा जो एम अर्थातच उद्देश आहे तर जे कृत्रिम उपग्रह म्हणतो आपण, अर्थातच मॅन मेड सॅटेलाइट्स, ज्यांना अनदर नेम आहे आर्टिफिशियल सॅटेलाइट, तर हे मेकिंग म्हणजे तयार करणे, आणि दुसरं आहे लॉन्चिंग अर्थातच त्याचं प्रक्षेपण करणे म्हणजे स्पेसमध्ये पाठवणे. तर यासाठी एक टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे हे या इस्रोचा काय होता एम, उद्देश होता. Till date, ISRO has successfully launched a large number of satellites. आणि आजतागत जर पाहिलं आपण तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं बऱ्याच प्रमाणात म्हणजे लार्ज नंबरमध्ये जे सॅटेलाइट्स आहेत हे यशस्वीरित्या सक्सेसफुली काय केलेलं आहे, लॉन्च केलेले आहे. ISRO's program is फॉरमोस्ट among the successful programs undertaken by independent India. आणि इस्रोचे जे प्रोग्राम्स आहेत ना तर तुम्हाला माहीत आहे असेल की सुरुवातीच्या काळामध्ये ना बऱ्याच गोष्टीसाठी आपण बाहेरील देशावर डिपेंड होतो, म्हणजे बाहेरच्या देशाने जे लॉन्च केले सॅटेलाईट वगैरे होते, परंतु इंडियाला स्वावलंबी इंडिपेंडेंट बनवणे आहे ना टेक्नॉलॉजीच्या बाबतीत. तर या संदर्भात सर्वात महत्त्वपूर्ण कार्य करणारी जी संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे, ते कोणतं आहे इस्रो. आणि म्हणजे फॉरमोस्ट म्हणजे एक यशस्वी आणि भारताला पुढं नेणारे असे कार्यक्रम जे आहेत हे या संस्थेमार्फत चालतात. India's progress in space science has played a big role in national and social development. आणि स्पेस सायन्स हे जी विज्ञानाची शाखा आहे, अवकाश विज्ञान म्हणतो आपण ज्याला, तर यामध्ये नॅशनल आणि सोशल डेव्हलपमेंट म्हणजे राष्ट्रीय आणि सामाजिक विकास, तर या संदर्भामध्ये भारताची प्रगती कशामुळे होत आहे, इस्रोमुळे. The INSAT and GSAT series of satellites support our telecommunication network, television broadcasting and meteorological services. आता इन्सॅट अर्थातच इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टीम असा इन्सॅटचा लॉंग फॉर्म आहे. आणि GSAT अर्थातच जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट्स. ओके, असे 2 प्रकारचे सॅटेलाईटचे टाईप्स असतात लॉन्चिंग करण्याचे, तर ते इन्सॅट आणि GSAT. तर या सॅटेलाईटच्या एक सिरीज आहेत आणि या सिरीजचं एक वैशिष्ट्य आहे की जेवढं टेलिकम्युनिकेशन नेटवर्क आहे, मग ते टेलिव्हिजन असेल, टी व्हीवर आपण जे वेगवेगळे चॅनल्स वगैरे बघतो त्याचं ब्रॉडकास्टिंग असेल, किंवा मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेस म्हणजे जे काही आपण खगोलीय ज्ञान प्राप्त करतो, बरोबर, तर हे सर्व या सॅटेलाईट्समुळं शक्य आहे. आज जे आपण इंटरनेट सेवा वापरायलो, बरोबर, त्यानंतर जे यूट्यूबपासून तर सर्व प्रकारच्या ज्या सर्व्हिस आहेत इंटरनेट वगैरे, तर या सर्व कशामुळे शक्य आहेत, या लॉन्च केलेल्या सॅटेलाईट्समुळंच. आणि सांगायचंच असेल ॲडिशनल तर, आणि आजतागत जर पाहिलं आपण तर इन्सॅट जी सिरीज आहे ना सॅटेलाईटची, तर यामध्ये आत्तापर्यंत आपण 24 सॅटेलाईट लॉन्च केलेले आहे. आणि सद्यस्थितीमध्ये 11 सॅटेलाईट जे आहेत तर ते इन ऑपरेशन म्हणजे त्याच्यावर वेगवेगळं कार्य चालू आहे. कारण सॅटेलाईट लॉन्चिंग हे काही 1 आठवडा किंवा 1 दिवस किंवा 1 महिन्यात होतं का, नाही, तर त्याला एक विशिष्ट ड्युरेशन लागतो. चांद्रयान 2मध्ये पण पाहिलं होतं आपण की बराच टाईम कन्झ्युमिंग हा काय असतो, प्रोग्राम असतो, याला खर्च पण फार अफाट असतं. आणि GSAT सॅटेलाईट संदर्भात सांगायचं असेल तर नोव्हेंबर 2018पर्यंतचं रेकॉर्ड जर पाहिलं आपण तर 19 GSAT सॅटेलाईट्स इस्रोनं आत्तापर्यंत लॉन्च केलेले आहे. आणि यामधले नियर अबाउट 15 जे आहेत तर हे आज करंटली इन सर्व्हिस. कारण तुम्हाला माहिती आहे काही सॅटेलाईट्स हे एक विशिष्ट कालावधीनंतर काय होतं, डिसॲपियर होतात, पण आजही चालू स्थितीमध्ये जर पाहिलं आपण तर ते फंक्शनल किती आहेत, 15 सॅटेलाईट्स आहेत. ओके, नेक्स्ट. It is because of them that telephone, television and internet service are available everywhere in the country.
आणि सांगितल्याप्रमाणे जे टेलिफोन आहे मोबाईलवर कॉलिंग वगैरे, त्यानंतर टेलिव्हिजन आणि इंटरनेट सर्व्हिस, हे सर्व कशामुळे शक्य आहे? सॅटेलाईट लॉन्चिंगमुळे. The इज्यूसॅट. EUSAT satellite in this series is used exclusively for education. आणि इज्यूसॅट, इजू म्हणजे एज्युकेशन, सॅट म्हणजे सॅटेलाईट, सो लॉंग फॉर्म त्याचा आहे एज्युकेशनल सॅटेलाइट्स. ओके, सो हे स्टुडंट्सच्या नॉलेज पर्पजसाठी हे की नाही एज्युकेशनल सेक्टरसाठी लॉन्च केलं गेलेलं आहे. एक्सक्लुझिव्ह म्हणजे स्पेशली त्या पर्पजसाठी लॉन्च केल्या गेलेल्या सॅटेलाइट्स आहे. The IRS satellite series is used for the monitoring and management of natural resources as well as the disaster management. त्यानंतर पुढचा टाईप आहे पहा IRS सॅटेलाइट्स. आता IRS इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स. ओके, असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि यालासुद्धा जे आहे हे लॉन्च कोणाकडून केलं जातं? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनकडूनच लॉन्च केलं जातं. आणि याचं युजिंग जर पाहिलं आपण तर जे नॅचरल रिसोर्स म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, जसं भूकंप असेल, एखादी सुनामी लाट येत असेल तर अशा वेळेस जे आहे तर त्याला मॉनिटरिंग म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं आणि मॅनेजमेंट आहे ना, व्यवस्थापन, तर या सर्व गोष्टीसाठी आपल्याला IRS सॅटेलाईट्सची मदत होते. कारण आपल्याला माहीत आहे की जे सुनामी वगैरे जे असतात ना, तर हा समुद्रामध्ये येणारा भूकंप म्हणू आपण, एक नाही, तर अशा वेळेस ज्या मोठमोठ्या लाटा आहेत त्या किनाऱ्याला धडकून बऱ्याच प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तर आज जर पाहिलं आपण तर कोणतं चक्रीवादळ येणार आहे, किती वाजता येणार आहे, त्याचं वेग किती आहे, किती तासानं हे होत आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय कळतात? फक्त IRS या टाईपच्या सॅटेलाईटमुळं. सो इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स हा सुद्धा एक नॅचरल रिसोर्स आणि डिझास्टर मॅनेजमेंट या संदर्भात महत्त्वाचा तो सॅटेलाईट आहे. त्यानंतर ॲस्ट्रोसॅट. In 2015, Indian Space Research Organization अर्थातच ISRO launched an artificial satellite called AstroSat in space. आता ॲस्ट्रोसॅट याचा लॉंग फॉर्म जर पाहिला आपण, ॲस्ट्रो म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी आणि सॅट म्हणजे सॅटेलाईट, सो त्याचा लॉंग फॉर्म येईल ॲस्ट्रॉनॉमी सॅटेलाइट्स. ओके, आता 2015मध्ये इस्रोने या आर्टिफिशियल सॅटेलाईटला स्पेसमध्ये लॉन्च केलेला आहे. This satellite has ultraviolet and X-ray telescope and डिटेक्टर्स. detectors. आता या सॅटेलाईटचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये दोन प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, तर त्यावरून हेव्हनली बॉडीजचं ऑब्झर्वेशन करण्याची क्षमता असणारे टेलिस्कोप त्यामध्ये लॉन्च आहे. एक आहे UV लाईटला डिटेक्ट करणारे, ते असतील अल्ट्राव्हायलेट टेलिस्कोप, आणि दुसरे आहे एक्स-रे जे आहेत है ना, ज्याही बॉडीनं हेव्हनली बॉडीजनं एक्स-रेला इमिट केला असेल तर त्यांची इमेज ऑब्टेन करण्यासाठी एक्स-रे टेलिस्कोप. अशा दोन्ही पद्धतीचे टेलिस्कोप आपल्याला ॲस्ट्रोसॅटमध्ये दिसतील. आणि दुसरा आहे डिटेक्टर. सो जसं की वेगवेगळ्या पद्धतीचे रेज डिटेक्ट करणे, तर हे अशा पद्धतीचं डिटेक्टरसुद्धा त्या ठिकाणी ॲस्ट्रोसॅटमध्ये अवेलेबल आहे. Most of the parts used in this satellite are made in India. आता ॲस्ट्रोसॅटचं एक वैशिष्ट्य जर पाहिलं आपण, ओके, तर ते वैशिष्ट्य असं आहे की याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जास्तीत जास्त जे मटेरियल वापरलेलं आहे तर ते स्वतः आपल्या इंडियाचं वापरलं आहे. म्हणजे जसं आपण इंडिपेंडंट हा शब्द वापरला होता, की नाही. सो अशा पद्धतीचा हा सॅटेलाईट आहे. It is a unique system having different kinds of telescopes on a single satellite. आता इट इज अ युनिक सिस्टीम हॅव्हिंग डिफरंट काइंड्स ऑफ टेलिस्कोप ऑन अ सिंगल सॅटेलाईट. म्हणजे एकाच सॅटेलाईट्सवर डिफरंट टाईपचे टेलिस्कोप लॉन्च केल्या गेलेलं ॲस्ट्रोसॅट आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? युनिक सिस्टीम. कारण सॅटेलाईट एकच आहे, मात्र त्याच्यावर लॉन्च केलेले टेलिस्कोप बरेच आहेत. आणि टेलिस्कोप बरेच आहे म्हणजे याचा फायदा काय बरं? जे हेव्हनली बॉडीज विजिबल करत असतील तिथे त्याला ऑप्टिकल टेलिस्कोप काय करतील? त्याच्या इमेज ऑप्टेन करतील. काही बॉडीज एक्स-रे इमिट करत असतील त्यासाठी एक्स-रे टेलिस्कोप अवेलेबल आहे. काही जर UV करत असतील तर अल्ट्राव्हायलेटसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे टेलिस्कोप. म्हणजे प्रत्येक टाईपचा टेलिस्कोप आपल्याला ॲस्ट्रोसॅट या सिंगल सॅटेलाईटवर अवेलेबल आहे, म्हणून त्याला शब्द का वापरला आहे? युनिक सिस्टीम. Indian scientists are studying various
ॲस्पेक्ट्स. aspects of the universe using the data obtained with these telescopes. आणि भारतीय वैज्ञानिक जे आहेत ना, तर या टेलिस्कोपच्या साहाय्यानं युनिवर्समधून जो काही डाटा या ठिकाणी ऑप्टेन व्हायला, तर त्याच्यावर व्हेरियस ॲस्पेक्ट म्हणजे वेगवेगळ्या अँगलनं आहे की नाही त्याच्यावर स्टडी करत आहे आणि डेफिनेटली आपल्या भारतीय वैज्ञानिकांना मदत करणारा हा ॲस्ट्रोसॅट आहे. सो दॅट्स ऑल इन्फॉर्मेशन अबाउट ॲस्ट्रोसॅट.